अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे जोरदार प्रत्युत्तर देण्यात येते। इराणचे इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज आता येऊ लागलेले आहेत। इराणचे इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज येऊ लागलेले आहेत। अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला, त्यानंतर इराणकडून जोरदार असं प्रत्युत्तर देण्यात येत आहे। इराणचे इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले झालेले पाहायला मिळत आहेत। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज वाजलेले आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शांततेचा मार्ग पत्करावा यासाठी सल्ला दिला होता, मात्र इराण या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतोय। इराणकडून जोरदार प्रत्युत्तर करण्यात येत आहे। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून जोरदार प्रत्युत्तर करण्यात आलेलं आहे। इराणचे इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेले आहेत। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज वाजलेत। अमेरिकेकडून या दोघांच्या इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये एंट्री घेण्यात आली। अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला, त्यानंतर आपण पाहतोय इराण या ठिकाणी जोरदार प्रत्युत्तर देते। इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेले आहेत। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज वाजले आहेत। अमेरिकेकडून इराणवर हल्ला करण्यात आला, यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या ठिकाणी इराणने शांततेचा मार्ग स्वीकारावा असं सांगितलं होतं, असा सल्ला दिला होता। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय इराण आक्रमक झालाय, जोरदार प्रत्युत्तर देतोय। इस्रायलमधील अनेक ठिकाणी इराणने क्षेपणास्त्र हल्ले केल्याचं समजत आहे। इस्रायलच्या अनेक शहरांमधील सायरनचे आवाज ऐकू येत आहेत। निवृत्त लष्करी अधिकारी सतेश ढगे सर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय अमेरिकेकडून इराणला शांततेचा मार्ग स्वीकारावा यासाठी सल्ला दिला गेला होता। डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळीच संबोधित केलं होतं, मात्र इराण आक्रमक पाहायला मिळते, जोरदार प्रत्युत्तर करत आहे। इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेत। नक्कीच अमेरिकेनं इराणच्या 3 महत्वाच्या न्यूक्लिअर साइट्सवर हल्ला केल्यानंतर त्याच्या काही तासाच्या आतच इराणनं इस्रायलच्या राजधानी तेल अवीववर हल्ला करणं, त्यांचं सर्वात महत्वाचं बंदर हैफा बंदरावर हल्ला करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि याच्या माध्यमातून सरळ सरळ इराणनं हा इस्रायल आणि अमेरिकेला मेसेज दिलेला आहे की तुम्ही जरी हल्ले केले आणि एक प्रकारे त्यांच्याच भाषेमध्ये तुम्ही जरी या युद्धाची सुरुवात केली असली तरी सुद्धा याचा याचा शेवट आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। मुळात सत्य परिस्थिती अशी आहे की अमेरिका आणि इस्रायल या जोडगोळीकडे जे आहे जबरदस्त सामरिक सामर्थ्य आहे, पण असं जरी असलं तरी इराणकडे आता सुद्धा जे आहेत मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आहेत, ड्रोन्स आहेत, मोठ्या प्रमाणावर क्लस्टर बॉम्ब्स आहेत। आणि त्याचाच प्रत्यय मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण पाहिला की इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टमला त्रिस्तरीय एअर डिफेन्स सिस्टम आहे, ज्यामधला पहिला सगळ्यात महत्वाचा टप्पा जो असतो तो आयर्न डोम सिस्टम, त्याला जे आहे भेदून मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यामध्ये इराण यशस्वी झाला होता। आणि आता अमेरिकेनं जरी न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला केला असेल तर त्याच्या काही तासातच जर इस्रायलच्या राजधानीवर आणि हैफा बंदरावर हल्ले करण्यामध्ये इराण जर यशस्वी होत असेल तर सरळ सरळ तो सुद्धा मेसेज देतोय की आमच्यामध्ये सुद्धा दमखम आहे। इराणला ज्या प्रकारे प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला आम्ही जे आहे एक प्रकारे घाबरणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा संघर्ष आणखी चिघळत जाणार, याचंच हे द्योतक आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। जी नक्कीच। काय वाटतं की अमेरिकेकडून पुन्हा एकदा यावर हल्ला केला जाऊ शकतो का? नक्कीच हा संघर्ष चिघळत जाणार आहे। अमेरिका आणि त्याच्या आधी माझ्या मते इस्रायल जो आहे ज्याला रिस्पॉन्ड करेल, मोठ्या प्रमाणावर हल्ले हा इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी करेल, पण याला फक्त इराण आणि इस्रायलचे हल्ले इथपर्यंत त्याला मर्यादित न ठेवता माझ्या मते आता इराणचे जे प्रॉक्सी ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्यामध्ये येमेन आहे, हिजबुल्ला आहे, त्याचबरोबर इराकमध्ये असणारे वेगवेगळे इराण धार्जिणे ग्रुप आहेत,
त्यांच्याद्वारे सुद्धा अमेरिकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिटरी बेसेसवर, अमेरिकन नागरिकांवर, अमेरिकन एम्बेसीजवर, अमेरिकन मिलिटरी बेसेसवर असणाऱ्या त्यांच्या साधारणतः 50,000 सैनिकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. रेड सी मध्ये, लाल समुद्रामध्ये, त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांची जी जहाज आहेत त्यावर सुद्धा हल्ले करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा संघर्ष चिघळत जातोय. इराण हल्ले करतोय, इस्रायल सुद्धा त्याला त्या ठिकाणी प्रत्युत्तर त्या ठिकाणी देईल आणि येणाऱ्या काळांमध्ये जे आहे हे हल्ले प्रतिहल्ले मोठ्या प्रमाणावर होत राहतील आणि मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि सामान्य निष्पाप लोकांचे जीव सुद्धा जातील. अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसते. जी नक्कीच सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती आणि विश्लेषण अपेक्षित आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.